मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 4 डिसेंबर 2025। आज अतिप्रचंड वारा आहे, त्याच्यामुळे कॅमेरा भरपूर हलण्याची शक्यता आहे, माझा आवाजही नीट न येण्याची शक्यता आहे। मी त्याच्याबद्दल आधीच तुमची सगळ्यांची माफी मागतो, त्याला काही इलाज नाही आहे, कारण अतिप्रचंड वारं रात्रीपासून सुटलं आहे आणि ते थांबत नाही आहे। तर मित्रांनो, शेअर बाजार परत रेंजमध्येच राहणार आहे, कुठेही फार खाली किंवा फार वर जाण्याची शक्यता आज उद्या तर दिसत नाही आहे। काही मोठ्या बातम्या आल्या तरच काय होण्याची शक्यता असेल तरच, नाहीतर रुटीनमध्ये कुठेही फारसं वर खाली जाण्याची शक्यता दिसत नाही। त्यांनी रिटेस्टिंगला मार्केट आलेलं आहे आणि तिथंच अडकलेलं आहे, म्हणजे खालीही नाही आणि वरही नाही अशा अवस्थेत आत्ता सध्या मार्केट आहे। मार्केटची डिरेक्शन आपल्याला कुठेही एका बाजूने मिळाली की मग पुढची स्ट्रॅटेजी आपल्याला क्लिअर होईल। तोपर्यंत कदाचित असा आवाज माझा व्यवस्थित येईल, तोपर्यंत आपल्याला मात्र टुकू खेळत बसायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही। बाकी काहीही केलं तरी हातामध्ये लॉस येण्याची शक्यता खूप मोठी आहे। आता माझा लॉस हा थोडाफार भरून निघालेला आहे, तो म्युच्युअल फंडांनी भरून निघालेला आहे, सोन्या चांदीनी भरून निघालेला आहे। 3.2 3.3 पर्यंत मी लॉसमध्ये गेलेलो होतो पर्सेंटमध्ये, तो आता परत 3% लॉसला आलेलो आहे मी। म्हणजे पोर्टफोलिओमध्ये सोनं, चांदी, म्युच्युअल फंड याचं आणि हेजिंग हे असणं का महत्त्वाचं आहे, त्याचं कारण हे आहे, त्याच्यामुळे आपला लॉस जो आहे तो लिमिटेड राहतो किंवा भरून निघतो, पूर्णही भरून निघतो। मोठ्या प्रमाणावर पडझड झाली मार्केटमध्ये तर आपला लॉस अत्यंत मिनिमाइज होतो, जवळजवळ राहतच नाही लॉस। तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला आपला पोर्टफोलिओ तयार करायचा असतो, म्हणजे मनाला एक समाधान राहतं की मार्केट पडलंय बाबा, 10% पडलंय, 5% पडलंय, स्मॉल केस प्रचंड पडलेत, 20-30% स्मॉल केस पडलेत, इतरांचे काही जणांचे तर किंवा चांगल्या कंपन्यासुद्धा 50-60-70% खाली आलेल्या आहेत। अगदी मोठमोठ्या कंपन्या म्हणजे प्राज 60% खाली आलेली आहे। तर अशा चांगल्या कंपन्यासुद्धा खाली आलेल्या आहेत। तर आपण स्मॉल केस, माझे तर काल मी स्मॉल कॅप पाहिले तर स्मॉल कॅप फक्त 3 निघाले, मायक्रो कॅप 2 निघाले माझ्या पोर्टफोलिओमध्ये, आणि नाव नसलेले म्हणजे 750 शेअर्स जे आहेत निफ्टीमध्ये त्याच्या खालचे माझे 7-8 निघालेले आहेत। 7-8 कुठे जास्तीच झाले, आता 10-1 निघालेले आहेत। पोर्टफोलिओ परवाच 2 वाढला, म्हणजे 12, 13, 14 झालेत माझ्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्स। म्हणजे 3 आणि 2 5 9 शेअर जे आहेत हे 750च्या पुढच्या नंबरचे शेअर्स आहेत, म्हणजे विचार करा, इतक्या लोअर पातळीचे शेअर माझे घेतले गेलेले आहेत। पण तरीही मला भीती वाटत नाही, कारण 1-2-3 सोडले तर बाकी सगळे बऱ्यापैकी पातळीला धरून आहेत, स्थिर आहेत म्हणता येतील, फारसे खाली फारसे वर होत नाही आहेत। मायनसमध्ये असले तरी ते एकाच ठिकाणी टिकून आहेत, 2-3 मात्र पडतायत, कंटिन्युअस पडतायत, त्याला काही इलाज नाही। त्यापैकी एक शेअर मी ओळखायला सांगितलेला होता, तो 4 जणांनी ओळखला। खरेदी केला आहे की नाही मला माहीत नाही, खरेदी केला असेल तर कॉमेंटमध्ये खरेदी केला म्हणून सांगा, शेअरचं नाव नका सांगू, पण शेअर खरेदी केला
हे कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या पोर्टफोलिओचा एकंदर तो टक्केवारी किती आहे ते पण कळवलं तर बरं होईल. त्याच्याप्रमाणे मला तुम्हाला पर्सनली सुद्धा सांगता येईल की काय करा काय नका करू. अर्थात मी हा शेअर घ्या असं कुणालाही सांगितलेलं नव्हतं, कारण ज्यावेळेस ओळखणार होतो त्यावेळेपासनं या शेअरचा भाव 50 रुपये खाली आलेला आहे, म्हणजे 5% खाली आलेला आहे. 1000 रुपयाचा शेअर आहे साधारण. तर तो 5% नाही, 1000 रुपयाचा नाही आहे तो. किती 200-300 रुपयाचाच आहे, आठवत नाही मला आता. पण तो 50 रुपये पडलेला आहे. 200-300 रुपयात 50 रुपये म्हणजे खूप झालं. नाही आठवतच नाही किती किंमत आहे. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघून सांगेन. तर एवढा पडलेला असून सुद्धा काही घाबरायचं कारणच वाटत नाही, कारण तो ओरिजिनल जो शेअर आहे हा खूप चांगल्या प्रकारचा शेअर आहे, खूप चांगला आहे. आणि आज ना उद्या तो पुढं जाणारच आहे. आणि या तिमाहीचे आकडे त्याचे फक्त बऱ्यापैकी कमी आलेले आहेत. इयर ऑन इयर चांगले आहेत, पण क्वार्टर ऑन क्वार्टर मात्र ते अतिशय घसरलेले आहेत आकडे. पण ठीक आहे, एखाद्या कंपनीत एखाद्या वेळेस होऊ शकतं हे. ऑर्डर मिळू नाही शकत. ऑर्डर नाही मिळाली तर ठीक आहे, पुढच्या वेळेस मिळेल. त्याच्यामुळे काही काळजीचं कारण अजिबात नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला शेअर्स निवडायचे असतात. हे एकदा निवडले की त्याच्यामध्ये कंटिन्युअस घेताना तरी ॲटलिस्ट तुम्हाला बघायचं असतं की शेअर बरोबर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठं कुठं बघायचं, कसं कसं बघायचं, काय काय बघायचं, हे फंडामेंटली मी तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारीपासूनच्या व्हिडिओजमध्ये सांगतो आहे. तर तसं तसं बघत चला. छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असतो. परवाच मी स्टॉक एजवरनं तुम्हाला बातम्या कशा मिळतात, की ज्या बातम्या कुठेही लिहिलेल्या नसतात त्या कशा मिळतात, हेही तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू शकतं. ते कसं करायचं असतं, काय करायचं असतं, हेही त्याच्यामधनं अगदी क्लिअर आहे. सॉरी. तर ह्या दृष्टिकोनातनं सॉरी तुम्ही काम करू शकता. आणि तशा प्रकारे तुमची खरेदी आता ज्या पद्धतीत सांगितली आहे त्या पद्धतीत चालू ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला टोटल 100 शेअर घ्यायचे असतील तर टोटल तुम्हाला आत्ता फक्त 3 शेअर्स घ्यायचे आहेत. तर हे 3 शेअर्स फक्त प्रत्येक वेळेस तुम्हाला 5% जर का खाली गेली तर 3 शेअर्स तुम्हाला विकत घेता येऊ शकतात. इतकं सोपं काम आहे. सोनं चांदी हे वरवर चाललेलं आहे आणि चांदीला आता लगाम घालायला काहीच नाही आहे. चांदी पडली तरी किती फार पडेल अशातला भाग नाही, अगदी किरकोळ पडेल. आणि किरकोळ पडली तरी आपल्याला त्याच्यातनं बऱ्यापैकी फायदा पुढं होणार आहे. तर हे लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. चांदीचे लेवल मला अजून नीटशे मिळालेले नाही आहेत, पण 1.50च्या पुढं आहेत हे नक्की आहे. आणि 1.50च्या पुढं असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये खरेदी करता येईल की नाही, एवढं करेक्शन होईल की नाही हे सुद्धा माहीत नाही. 1.60पर्यंत तरी करेक्शन होईल की नाही माहीत नाही, पण ती पातळी व्यवस्थित काढणं भाग असल्याकारणाने मी अजूनही तुम्हाला पातळी देत नाही आहे. सोन्याची पातळी मात्र नक्की आहे. 1,21,000, 1,22,000, 1,23,000 याच्या आसपास जरी भाव आला, म्हणजे 1,23,500, तर तिथपासनं खरेदी चालू करायला हरकत नाही. तो भाव येण्याची शक्यता सोन्यामध्ये मोठी आहे. चांदीमध्ये अगदी 1.60 जरी आपण धरलं तरी येण्याची शक्यता खूप कमी आहे.
आणि ती शक्यता वाढतच जाईल, कमी तर नक्कीच नाही होणार. तर ह्या दृष्टिकोनातनं लक्षात घ्या आणि या दृष्टिकोनातनंच तुम्ही काम चालू ठेवा. आज पौर्णिमा आहे, तर वाहन चालवताना काळजी घ्या. पौर्णिमा अमावस्येला प्रेशर, चंद्राचं प्रेशर प्रचंड असतं आणि समुद्राच्या पाण्यावर जर का ते एवढं प्रेशर टाकू शकतं पौर्णिमा अमावस्येचा चंद्र, तर आपल्या शरीरात 70% पाणी आहे. त्या पाण्यावरती हे प्रेशर किती येत असेल विचार करा. आणि आपली मानसिक स्थिती त्याच्यामुळे द्विधा झालेली असते. त्याच्यामुळे मित्रांनो, खूप खूप काळजी घ्या. वाहन चालवलं तर जास्तीच, कारण वाहन चालवतानाच बऱ्याच जणांचा संयम सुटतो. तर त्यावेळेस काळजी घ्या. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजही थोडीफार माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. स्टॉकेजमध्ये अपडेट मध्ये फीड याच्यात तुम्ही गेला तर तुम्हाला कुठेही न मिळणाऱ्या बातम्या तिथे मिळू शकतात शेअर्सच्या बाबतीत. तर स्टॉकेज हे ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये अपडेट शोधा. शेअरमध्ये तुम्ही गेलात आतमध्ये, पर्टिक्युलर शेअरमध्ये, की तुम्हाला अपडेट सापडतं आणि त्या अपडेटमध्ये फीड सापडतं. या फीडमध्ये वेडेवाकडे प्रकारे फीड येतं. या फीडमध्ये खूप खाली गेलं तरी लेटेस्ट बातमी असू शकते, हेही लक्षात घ्या. चला, बाय, गुड डे, काळजी घ्या.